नमस्कार, मी सारिका मिडबावकर, सारिका कोकण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता मी आले ते एका छानशा ठिकाणी आलेले आहेत जिथे बोटी लागल्यात बंदरावर। तर हेच ते ठिकाण आहे, आमचं देवगडचं बंदर आहे हे, आणि तिकडे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। पण सध्या वादळी वारे आहेत, वादळी वारे सुटलेत, त्याच्यामुळे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि बोटी त्यामुळे बंदरावर लागलेल्या आहेत। बऱ्याचशा बोटी इथे अडकलेल्या आहेत, 3-4 दिवस अडकलेल्या आहेत। त्याच्यामुळे इथलं वातावरण बघण्यासाठी खास करून मी आलेले आहे, मी आणि माझा नितीश। तर तुम्हाला दाखवते इथलं वातावरण किंवा त्या मंडळींचं म्हणणं काय आहे, तर त्याविषयी आपण थोडंसं या भागामध्ये जाणून घेऊया। ते माशांचा लिलाव होतो, तर त्या ठिकाणून खरं तर आपण आता पहिली सुरुवात करूया आणि मग जाऊया बंदरावर। हे दादा पाणी घेऊन कुठे चाललं? बोटीवर? हे बघा, आता ही दुसरी बोट आली। आता बोटीवर पाणी नेणार आहे, इथे भरतात छोट्या बोटीतून आणि मग ते मोठ्या बोटीत नेणार। कुठे आहे तुमची मोठी बोट? एकदम लांब आहे। हे बघा, दादा आले पाणी भरायला, पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी या पाण्याचा त्यांना उपयोग होतो। ते पाईप लावलेलं आहे। वादळ आहे हां, मग आज पण नाही जाणार बोट? 4 दिवस जातील अजून, बोटी बंद। मग हा लिलाव माशांचा? छोट्या बोटी जातात, बांगडा वगैरे। हां हां हां, या छोट्या जातात बोटी। अच्छा, बलावा। मग आता तुम्ही राहायला कुठे? मग बोटीवरच मोठ्या राहता? तुम्ही कुठले? रत्नागिरीचे आहेत तुम्ही? अच्छा, गाव कुठलं दादा तुमचं? हां, पूर्णगडचे तुम्ही? या आमच्या सगळे कोकणाची मंडळी आहे ती सगळी। या निधीचे सगळे पराक्रम सुरू आहेत, छोटे छोटे खेकडे आहेत त्यांना बघत बसलाय। निधीची इथे समाधी लागलेली आहे, 1 तास झालाय जवळपास। म्हणजे छोटी छोटी पिल्लं आहेत, पण त्यांचा एक डेंगा एकदम मोठा आहे। समुद्री खेकडे। हां, हो, कुर्ली ती। हा सगळा जो आहे परिसर, इथे माशांचा लिलाव होतो। मासे सुकत घातले, जरा जवळून बघूया कुठले मासे आहेत ते। ढोमी आहे, ढोमी। इथे सगळ्या बोटी उभ्या आहेत, त्यांचं दुरुस्तीचं काम सुरू असतं। म्हणजे या जुन्या बोटी आहेत बऱ्याचशा, आणि त्यांचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालतं। चला जरा या मंडळींशी बोलूया, किती दिवस हे थांबले? 4-5 दिवस तरी झाले त्या लोकांना इथे थांबून। बाकी टाइट होता रे, टाइट 3 दिवस बंद होते आता बोटी। आता कधी? उद्यापासून सुरू होईल? उद्यापासून सुरू होणार। नाही, अजून बर्फ डिझेल भरून ठेवतो। बर्फ डिझेल भरून ठेवताय म्हणजे तयारीत आहेत? क्लायमेट बघून जाणार। गेल्यात बोटी बाहेर? गेल्या? हो, गेल्यात बोटी बाहेर गेल्यात। हां, अच्छा। मग काय जण म्हणतात अजून 2-3 दिवस लागतील, हो, कोण 2-3 बोलतं दिवस 4 लागतील, दिवस। पण बर्फ डिझेल परत बर्फ वेळ जातो ना भरायला। हां, बरोबर। मग आता ह्या मोठ्या बोटी बंद आहे, हो पण छोट्या पातीचा मासा वगैरे मिळतो ना? हो हो, ते आता सकाळी जातात, हे 4-5 दिवसांनी येतात बोटी। बर्फ भरण्याचं काम सुरू आहे। या बोटींसारख्या इतर बोटी सुद्धा इथे बऱ्याच थांबलेल्या आहेत, सगळ्यांची कामं सुरू आहेत। पाणी, बर्फ भरण्याची तयारी जोरदार सुरू आहे। तर असं हे देवगडचं बंदर आहे, जिथे बरेच मासेमारी करणारी मंडळी आहेत, मालकसुद्धा आहेत बोटीचे। आता आपण एका मालकाशी बोललेलो आहोत आणि त्यांचं असं काम सुरू झालेलं आहे बर्फ भरण्याचं बोटीमध्ये। प्रचंड मेहनत लागते या कामाला, ताकद लागते, सोपं काम नाही आहे। बर्फ घेऊन चाललो, बोटीत ठेवणार आता माशांसाठी। ही बघा, ही दुसरी बोट बघा, तिथे बर्फ भरण्याचं काम सुरू आहे। त्याने असं एकदम मस्त जाळी लावलेली आहे आणि डायरेक्ट थेट बोटीत बर्फ। हे बघा, शॉर्टकट वे, मस्तच काम झालं आहे। जाळी अशी पकडलेली आहे आणि दादा आपली बर्फ टाकत आहेत आणि हे जे बर्फ आहे ते डायरेक्ट बोटीमध्ये। बोटीतली आईस्क्रीम आता बनवत आलेली आहे, शॉर्टकट काम आहे।
एवढी मोठी आहे. आईस रूम पण त्यांची खूप मोठी आहे. जबरदस्त पाऊस सुरू झाला आहे. बर्फ भरण्याचं काम तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. माझ्या लेकाला या गाडीमध्ये बसवलं आहे कारण जोरदार पाऊस आला आहे. ह्यात डिझेल आहे. डिझेल भरलेलं आहे. आणि ताकद बाजूला आता डिझेल या बोटीत ठेवण्यात येते. भारी काम उचललं. एवढा ड्रम भरलेला आहे डिझेलने. घेऊन चालले. आता दुसरा ड्रम आलाय. 2 ड्रम भरून डिझेल घेऊन चालले. पाऊस पण तेवढाच पडतोय. ही सगळी मंडळी गेली. 2 दिवस थांबेल. किती दिवसांनी येतात फिशिंग करून? 2 दिवस. किती वर्ष झाले दादा काम करतोय या बोट? झाले 4-5 वर्ष. आम्ही उंबरगाव. मग जाता कधी घरी? आता जाणार दिवाळीनंतर. दिवाळीनंतर. असं भरलेलं आहे. सगळ्या अशा बोटी उभ्या आहेत बंदरावर. दिसतंय? हे बघा मासे आहेत छोटे. पिल्ले आहेत पिल्ले. हा 3रा दिवस आहे आजचा. अच्छा उद्या दसरा. मग दसरा बोटीतच उद्या. गोवाघरचं आहेत काय? गाव कुठलं गोवाघरचं? इकडचीच आहे का? देवगडचीच आहे. हो का? नाखवा इथले आहेत का? अच्छा. मोठ्या माशांसाठी फय आहेत ह्या जाळी. म्हणजे 1 दिवस पण 2 दिवस पण फिशिंग करता तुम्ही आणि परत याच बंदरावर येता. किती किलो हे वापरता तुम्ही बर्फ ह्या तुमच्या बोटीसाठी? 5 टन बर्फ घेतलाय. धान्य बिन्य सगळं भरून घेऊन जाता. 20,000-30,000 हां सामान 8 दिवसाला. सिलेंडर आहेत. जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. उसमें क्या बनाया? वो बर्तन में क्या बनाया? चावल बनेगा. चावल. अच्छा गरम पानी है उसमें. अच्छा बघा किती मोठं पातेल आहे. गरम पाणी. आप किधर से हो? ओडिशा से हो. अच्छा आता इथे काहीतरी वेगळंच काम चालू आहे. दोरी आहे. कसलं काम करते दादा? रशी ताणताय बोटीवरच्या. आता कधी जाताय मग बोट घेऊन तुम्ही? बांगडा आणलाय फक्त. कौन सा फिश है ये? ये बांगडा सब है. बघा आज बांगडा मस्त पॅकिंग केलेलं आहे आणि हा चाललाय बेंगलोरला मासा. निधीश खेळतोय. दाखव रे थोडंसं. सरकव थोडंसं. हे बांगडे समुद्रावर ज्या बोटी उभ्या आहेत तिथे जी मंडळी येतात तर त्यांच्यासाठीच आहे खरं तर. हे दादा गेली 3 वर्ष हे दुकान चालवत आहेत. सगळं वाटाणे फुटाणे बिस्किट आणि त्यांच्या आवडतं सगळे असे पदार्थ इथे आहेत. किती बोटी होत्या इथे? ते गुजरातच्या 101 बोट्या होत्या. 101 बोटी आलेल्या गुजरातच्या इथे थांबलेल्या आपल्या बंदरावर. अच्छा ते गेल्यात का? सोडून गेल्या बहुतेक. हां ही समोर आहे ती. ही गुजरातची बोट आहे का? अच्छा 4-5 दिवस उभ्या होत्या या सगळ्या बोटी. 101 बोटी होत्या. आता कमी झाल्यात तसं दादांचं म्हणणं आहे. दादा नाव काय तुमचं? प्रमोद भास्कर महाजन.
सगळे 5 आणि लाल पांढरे. आपण बघितलेलं की बोटी सज्ज होत आहेत मासेमारी करण्यासाठी. कोणी आपल्या बोटीमध्ये जाळी ठेवते, तर कोणी बर्फ ठेवते, कोणी डिझेल ठेवते, तर काही मंडळी मासे पकडून आलेले सुद्धा आहेत. तर असं सगळी इथे लगबग आहे देवगडच्या बंदरावर. आता बोटीच्या खाली निवांत बसलेलो आहोत. थोडा बारीक पाऊस आहे, त्याच्यामुळे थोडं थांबलेलो आहोत. आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे उद्या दसरा आहे, तर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्या मंडळींना माझ्यातर्फे. आणि दसऱ्याच्या नंतर जे दिवस आहेत ते मत्स्यप्रेमींचे दिवस आहेत आणि त्याच्यासाठी या बोटी सज्ज होत आहेत. आणि मासे खा आणि मस्त तंदुरुस्त राहा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय.